मशीन जास्त काळ टिकावी यासाठी त्याची काळजी घेताना त्यास नियमित ऑइलिंग, क्लिनिंग आणि रिपेअरिंग करणे आवश्यक आहे. मशीन मध्ये रेग्युलरली क्लिनिंग, ऑइलिंग करून त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. मशीनचे क्लिनिंग करताना आपण काम झाल्यानंतर त्यावर असलेली धागे, कचरा वगैरे, चिंध्या ह्या सगळ्या उचलून डस्टबिनमध्ये टाकल्या पाहिजे. त्याचप्रमाणे मशीनच्या आतील भागही साफ केले पाहिजे. मशीनमधील आतील भाग साफ करत असताना प्रथम निडल प्लेट किंवा थ्रोट प्लेटचे 2 स्क्रू काढले जातात. त्यानंतर त्याच्या दात्रेपट्टीच्या भागावर अडकलेले सगळे धागे, कचरा किंवा धूळ ही साफ केली जाते. ही धूळ किंवा कचरा साफ करताना कोरड्या ब्रशचा वापर केला जातो. ब्रश नसेल तर टूथब्रशच्या साह्याने देखील त्या खाचा आहेत त्या साफ केल्या जातात आणि त्यावर ऑइलिंग केले जाते. त्यानंतर शटलचा भाग म्हणजे शटल रेस, जो भाग सतत फिरत असतो, ज्यामध्ये आपण बॉबिन केससह बॉबिन अडकवत असतो आणि तो कंटिन्यू चालू असतो, त्या भागाची झीज होऊ नये म्हणून त्याला आपण रेग्युलरली ऑइलिंग केली पाहिजे. त्याचप्रमाणे तो साफ करण्यासाठी त्या शटलचे 2ही स्क्रू सैल काढून त्यात शटल मशीनपासून बाहेर काढले पाहिजे. नंतर त्यातील आतील उलट बाजूला जे स्क्रू आहे तो काढून त्याची पूर्ण नाल असते ती साफ करायची. त्यानंतर त्याच्या आतील भागातील जे कचरा किंवा धागा अडकलेला असेल तर तो स्वच्छ करायचा असतो आणि नंतर ते पुन्हा त्याच ठिकाणी व्यवस्थित बसवावे. त्याच्यानंतर ऑइलिंग म्हणजे काय तर मशीन जर रोज चालत असेल तर त्याला आठवड्यातनं एकदा तरी ऑइलिंग केले पाहिजे. आणि जर मशीन काही ठराविक काळानंतर चालवत असाल किंवा रेग्युलर चालत नसेल तर कमीत कमी महिन्यातनं एकदा तरी तिला ऑइलिंग करणे आवश्यक आहे. ऑइलिंग करत असताना कपड्याचे तुकडे किंवा धागे त्या मशीनच्या भागावर राहणार नाही याची काळजी घ्यावी. वरील बाजूला बॉडीच्या वरील भागामध्ये हे जे बाण आणि पॉइंट्स दिसतात आहेत त्या सर्व ठिकाणी ऑइलिंग करावे, कारण आतल्या जे मेकॅनिझम आहे, जे आतमधले जे रॉड्स वगैरे काही त्याचे पार्ट्स आहेत त्यांपर्यंत ते ऑइल पोहोचणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे चाकाच्या भागावर बॉबिन वाइंडरच्या शेजारी होल असतं तिथे देखील ऑइलिंग करणे आवश्यक असते. त्यानंतर प्रेशर फूट बार आणि निडल बारच्या वरील बाजूला ऑइलिंग करावे. त्याचप्रमाणे आतील बाजूला जे भाग सतत फिरत असतात त्या सर्व भागांवर ऑइल टाकणे आवश्यक असते. त्यानंतर मशीनच्या खालील बाजूला म्हणजे मशीन जेव्हा चालत असते तेव्हाच त्याच्या खालच्या भागाचे जे पार्ट्स आहेत, हे कनेक्टिंग रॉड्स वगैरे, फीडडॉगचा रॉड, हे सगळे सतत हलत असतात. त्यामुळे त्याचे घर्षण होत जाते. तर ते होऊ नये आणि ते भाग व्यवस्थित कार्यरत राहावेत यासाठी त्याच्यावर जवळजवळ 16 ठिकाणी हे ऑइलिंग केले जाते. हे ऑइलिंग करत असताना प्रत्येक भागावर ऑइल जाईल या पद्धतीने ऑइलिंग करावे. त्यानंतर गटाच्या खालच्या बाजूला म्हणजेच फ्रेम आणि बेडच्या खाली जी फ्रेम असते त्या फ्रेमच्या जे भाग हलतात, उदाहरणार्थ पॅन्डल आहे, पॅन्डलच्या दोन्ही बाजूचे स्क्रू सतत आपण पाय वर खाली करत असतो त्यावेळेस त्यांची सतत हालचाल होत असते, त्यामुळे त्या ठिकाणी ऑइल लावे. त्यानंतर हे क्रॅन्क आहे जे थ्रेडल आणि पिडमन रॉड यांना जोडणारा जो हा क्रॅन्क आहे यू आकाराचा, त्याच्यावर बॉल बेरिंगच्या साह्याने पिडमन रॉड बसवलेला आहे. त्या ठिकाणी देखील सतत हालचाल होत असते, त्यामुळे त्या ठिकाणीही ऑइल देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मोठे चाक आहे, त्या मोठ्या चाकाच्या जॉईंटवर देखील तेल नियमित द्यावे.